सगळ्यांना माझा नमस्कार. माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे. माझे ब्लॉग तुम्हाला आवडत तर लाईक, शेअर, सपोर्ट करा आणि कमेंट बी करून सांगा की कसे ब्लॉग ते बनवता येईल. आणि आज तुम्ही बघत असाल मला गाडीचा रोड, कारण की सकाळ-सकाळी आम्ही गावी चाललो होतो. सकाळ-सकाळी वातावरण इतकं म्हणजे लवकर गेलं असल्यामुळे सगळ्याचं दुकाट-बिकाट पडलं होतं पावसाळ्यामुळं आणि खूप छान वाटलं. नंतर काय झालं, पावसाळ्यानंतर इतकं सुंदर हिरवंगार रानं वाटत होती. ते काय सांगायच्या पलीकडे होते, कारण की आम्ही गावाला येण्यामध्ये आमच्या इकडे वारीची पालखी असल्यामुळे ते येणं होतं, म्हणून आम्ही आलो होतो. आणि ते निसर्ग बघून खूप छान वाटत होतं, की आम्ही येतो. आमच्याकडे पाऊस थोडा कमी जास्त असतो, त्यामुळं एवढं हिरवंगार वाटत नाही. तर असं हिरवंगार बघून मला खूप छान वाटत होतं. मी म्हटलं बी यांनाच नाही की किती सुंदर वाटत आहे, किती म्हणजे असं असं वाटलंच नाही की आम्हाला कंटाळा आलाच नाही. थोडे मस्ती गप्पा करत आम्ही घरी आलो. स्वयंपाक घेऊन गेलो होतो, त्याच्यामुळे हिरव्यागार निसर्गामध्ये आम्ही वाटत जेवलो. म्हणजे इतकं म्हणजे भारी वाटत होतं यार, की जुन्या काही आठवणी असतात गावाकडच्या, त्या आम्ही आठवणी मिलकत आलो. मग येता आम्हाला झाला अंधार. अंधार झाल्यानंतर झाली आमच्या बाबतीमध्ये वाईट एक दुर्घटना म्हणा किंवा वाईट एक वेळ म्हणा, तो आमच्यावर उतरला. कारण की आमची गाडी झाली स्लिप कशामुळे झाली ते बी सांगतो. कारण की आमच्याकडे केळ्याची बागा ते नाहीत आणि त्याच्यामुळं काय झालं, ते केळ्याच्या बागा ते असल्यामुळं ते केमिकल राहतं. केमिकलमध्ये ते केळी तेन बुडवलं जातं आणि ते थोडंसं चिखल आणि ते होतं आणि पाऊस पडत होता. त्यामुळं गाडी आमची स्लिप झाली. समोरचा व्यक्ती स्लिप झाल्यामुळं आम्हाला समजलं की नाहीतर आमची इतके वाईट ॲक्सिडेंट झाला असता आमचा. प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की गाड्या पावसाळ्यात हळू मारा. कारण की रात्रीची वेळ असते, कसं काय सांगता येत नाही, काय नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी जपून राहावं आणि जपून व्यवस्थित कामं करा. कारण की मेन म्हणजे सेहत महत्त्वाची आहे. कुठं हात धोका मोडून चालणार नाही. कारण की ते म्हणलं तर एक तर घरच्यांची परेशानी आणि आपली परेशानी होत्या. तसं आता आमच्या बाबतीत झाले, तसं तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की प्लीज लहान मुले मोठे सगळ्यांनी गाड्या थोड्या जपून मारा. पावसाळ्यात दिवस, उन्हाळ्यानंतर काय एन्जॉय करायचं करा. आणि खूप छान वाटत आहे गावी येऊन. आणि येता आम्हाला अंदाज झाला. त्याच्यामुळे आमच्या आई त्यांनी स्वयंपाक त्यांनी केला होता. स्वयंपाक त्यांनी केला, जेवलो खालो आणि आराम केलो बघा. कारण की एडिटिंग करून ब्लॉग टाकण्याची मनस्थिती नव्हती, कारण प्रवास खूप झाला होता. त्याच्यामुळे आम्ही सगळं सेव्ह केलं. नंतर म्हटलं टाकावं आज, म्हणून आज आम्ही ब्लॉग टाकत आहे. कालचा सेव्ह केलेला नाही असा म्हणून तुम्हाला मी सेंड करत आहे.